करायचा आहे ब्लॉग, बरं ठीक आहे बघू आता. अरे जस्ट गाडी बघतोय तुम्ही, Volkswagen पोलो वेंटो 2013 मॉडेल. तर अमरसाठी ही कार आम्ही आज डेट 25 मे 2025 रोजी मुंबईमध्ये आलो आहे, नवी मुंबईमध्ये. तर OLXवर मी ॲड पाहिली होती आणि असे तर मी कार आम्ही घेतले. पुढचे फ्रंट टायर 2 नवीन आहेत, बॅक साईडचे पण 60% टायर आहेत. बाकी तुम्ही गाडीची ओव्हरऑल कंडिशन बघू शकता. आतून फुल कंडिशन आहे, सिंगल ओनर अशी कार आहे. पण साईन घेऊ का? आणि जर गाडीचं रनिंग बघायचं झालं तर गाडीचं रनिंग आहे 61,000 समथिंग. तर ती तुम्हाला दाखवतोच. तर तुम्ही पाहू शकता 61,000 एक्झॅक्ट रनिंग आहे. पेट्रोल कार आहे, Volkswagen पोलो, सॉरी नॉट पोलो, वेंटो. इथं काही पेपर वर्क करत आहे अमर्जन. तर नवी मुंबईत आलो आहे आम्ही कार पाहण्यासाठी, अक्षय. तर ही कार आम्ही OLXवर पाहिली होती पुण्यातून, आणि देन मग आमचं डिस्कशन झालं त्यांच्याशी. मग आम्ही फायनल केली कार घ्यायची. देन आम्ही इथे येऊन आता आपलं डिस्कशन झालं, आम्ही कार वगैरे पाहिली आहे. तर अजून तुम्हाला असेच कार जर घ्यायचे असेल आणि काही जर कार रिलेटेड इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. चॅनलचं नाव आहे रांगडा रायडर, आणि आपण असं डील करतो कारमध्ये. तर ही गाडी मला 2013 Volkswagen पोलो पेट्रोलमध्ये सिंगल ओनर. तर ही आम्हाला एक्झॅक्ट 2,50,000 भेटलेली आहे. तर ही डील झाली आहे. तर अजून काही तुम्हाला क्वेरीज वगैरे असतील कार रिलेटेड कॉमेंटमध्ये विचारा, तर यू कॅन कॉन्टॅक्ट मध्ये व्यवहार करतो आहे आम्ही. तर तुम्ही टायरची कंडिशन पाहू शकता. पुढचे बोथ टायर न्यू आहेत. इवन हेडलाईट पण चेक करू शकता तुम्ही. जर सेकंड हँड एक कार तुम्ही प्रेफर करत असाल तर हेडलाईट येलोइश टाईपमध्ये होतात, असं काहीच नाही आहे कारमध्ये. बाकी ॲक्सिडेंटल डॅमेज मी चेक केले तर A10 वगैरे आहेत. लाईक कारमध्ये जे इसेन्शियल चेक आहेत, म्हणजे इंजिन चेक केलं मी ड्राईव्ह करून पण पाहिले, त्याचा व्हिडिओ काही मी बनवला नाही. लाईक क्लच प्लेट चेक करणे, अदरवाईज जे पिलर्स असतात सी पिलर वगैरे, बॅक साईड डिक्की वगैरे, ते सगळं चेक केलं आहे. आणि ऑल्सो दिस कस्टमर प्रोव्हाइडर्स द सर्व्हिस हिस्ट्री, दॅट्स वाय वी ट्रस्ट ऑन द कस्टमर. तुम्हाला जर सर्व्हिस हिस्ट्री जर गाडीची भेटत असेल तर ती जर भेटली तर तुम्हाला योग्यरित्या त्याचं तुम्ही ठरवू शकता, म्हणजे कारमध्ये काय काय मेकॅनिकल पार्ट वगैरे चेंजेस वगैरे केलेले आहेत हे सगळे. तर या गाडीमध्ये फ्रंट शॉकअप अँड ॲक्सल चेंज केलेला आहे, इतकंच प्रॉब्लेम. बाकी बॅटरी वगैरे त्यांनी रिसेंटली चेंज केलेले आहे, त्यामुळं ते जेन्युइन आहेत असं तुम्ही समजू शकता. कारण की अदरवाईज जर सपोज कुणाला जर कार विकायची नसेल तर ते बॅटरी वगैरे चेंज करत नाहीत, इवन ते टायर पण चेंज करणार नाहीत, इवन सर्व्हिस पण करणार नाहीत प्रॉपर गाडीची. तर जे हे ओनर आहेत तर त्यांनी पुढचे फ्रंट टायर 2 न्यू, देन ओव्हरऑल ऑल सर्व्हिस केली आहे त्याने कारची. बाकी सर्व्हिस केलेलं हिस्ट्री रेकॉर्ड आहे माझ्याकडे, मी तुम्हाला ते पण दाखवू शकतो. इवन आय चेक AC नॉब्स, ते पण ओकेमध्ये आहे. इथे फक्त नाही आहे त्याचा, खराब झालं आहे. रनिंग पण तुम्ही मगाशी मी सांगितलंच त्याप्रमाणे 61,446 आहे. आतले इंटेरियर तुम्ही चेक करू शकता गाडीचं प्रॉपर. बॅक साईडची लाईट पण आहेत, देन फ्रंट साईडचे पण लाईट वगैरे. बाकी ओव्हरऑल कंडिशन गुड आहे गाडीची, आणि फर्स्ट ओनर आहे, त्यामुळे याचा तुम्ही व्हिडिओ पाहिलाच असेल. तर तुम्हाला अजून एक काम करायचं आहे की महाराष्ट्र शासनाची आपली वेबसाईट आहे ई-चलन वेबसाईट म्हणून, तिथे जाऊन तुम्ही कारचा चॅसी नंबर आणि रजिस्टर ओनरचा मोबाईल नंबर टाकून त्यांना OTP जाईल आणि तुम्ही चालान चेक करू शकता गाडीवर.
घ्यायच्या आधी एक चेक करू शकता तुम्ही. तर आम्ही चेक केलं तर ह्या कारवर 2000चा चलन आहे. तर ते आम्ही ओनरशी बोलून घेतलं तर ते पे करतील. म्हणजे हे एक तुम्ही चेक करायचं. तुम्ही ईच अँड एव्हरी पॉईंट चेक करायचे गाडीची किती, लाईक हेडलाईट, अप्पर, डिप्पर, इंडिकेटर, देन पॉवर विंडो ऑन होतात का नाहीत, जर फोल्डिंग मिरर, ॲटो फोल्ड मिरर असतील तर ते चेक करा. देन वायपर ओके आहे का नाही ते चेक करा. बाकीची बॅक साईडचा पार्किंग लाईट, देन ब्रेक लाईट, देन टेल लॅम्प वगैरे, म्हणजे ज्या काही नेसेसरी गोष्टी आहेत त्या सगळ्या तुम्ही चेक करायचं गाडी घेताना. यू हॅव टू चेक 2 keys. आता आम्हाला इथे एक की आहे आणि तुम्ही आत बघू शकता 2 की प्रोव्हाइड केल्या आहेत कस्टमर. तर मोस्टली 2 की असतातच, बट काही मिस वगैरे होतात. बट नाही झाले असेल तर 2 की तुम्हाला भेटू शकतात. अमरला Volkswagen हीच कार घ्यायची होती, त्यामुळे आम्ही Volkswagen पोलो वेंटो सर्च करत होतो. त्याला सिडान घ्यायची होती त्यामुळे आम्ही Volkswagen वेंटोकडे वळलो. अदरवाईज बट याचा एक प्रॉब्लेम येऊ शकतो, म्हणजे आम्हाला तर अजून यूज केली नाही पोलो कधी, बट असं लोक बोलतात की याचं सर्विस कॉस्ट हाय आहे. त्यामुळे तुम्ही Volkswagen घेताना तुम्ही चेक करून घ्या पूर्ण ओव्हरऑल गाडी, लाईक त्याचा मेंटेनन्स वगैरे, बाकी सर्व्हिस हिस्ट्री वगैरे, कारण त्याचे स्पेअर पार्ट्स वगैरे महाग आहेत. त्यामुळे जरी सेकंड हँड घेत असाल तर तुम्ही, जे तुमचं बजेट इतकं नसेल आणि तुम्हाला इन फ्युचर जास्त सर्व्हिसमध्ये इन्व्हेस्ट करायचे नसते, तर यू कॅन मूव टू लाईक मारुती सुझुकी, हुंडाय, टाटा, महिंद्रा. कारण की Volkswagenचं नाव मोठं आहे आणि तसं त्याची क्वालिटी पण ओके आहे, कारण की जर्मन ब्रँड आहे. तर तसा त्याचा मेंटेनन्स पण येतो, त्याच्या स्पेअर पार्टची कॉस्ट पण तशी आहे. त्यामुळे तुम्ही विचार करून योग्य डिसिजन घ्या. ऑल्सो ॲव्हरेज पण चेक करायला लागेल तुम्हाला, लाईक डिझेल गाडीला ॲव्हरेज जास्त असतं आणि पेट्रोल गाडीला कमी असतं. आता पेट्रोल आहे 15 ही अपेक्षा आम्ही करतो आहे. बघू आता त्यावर बघू किती. यू कॅन चेक द डिकी स्पेस. तर त्याने जो टेल लॅम्प आहे तो चेंज केलेला आहे आणि जे काही सर्व्हिसिंगचे AC फिल्टर, एअर फिल्टर वगैरे याच्यात ठेवलेले आहेत. ही चालू केली मी, AC वगैरे फुल केलं आहे, AC कूलिंग वगैरे एकदम प्रॉपर आहे, हे पण तुम्ही चेक करा. बाकी सगळं तर अशा तऱ्हेने मी कार परचेस केलेली आहे. तर पेट्रोल पंपावर आलो आहे, ते आम्हाला आपलं आहे पाठीमागं. तर इवन तुम्ही चेक करू शकता पेट्रोल डिझेल, नाहीतर पेट्रोल गाडीमध्ये डिझेल टाकशील, अशी काही तुम्ही स्कीम करू नका. कार आम्ही आता नावावर करण्याच्या प्रोसेसरसाठी आलो आहे. तर फॉर्म 29, फॉर्म 30, देन ओरिजिनल RC बुक, PUC अँड इन्शुरन्सचे डॉक्युमेंट रिक्वायर्ड आहेत. तर आम्ही इथे एक आहेत ड्रायव्हिंग स्कूलवाले, त्यांच्याकडून ही प्रोसेस करून घेतो आहे. ते ज्यावेळी तुम्ही कार परचेस कराल त्यावेळी तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला डॉक्युमेंट मस्ट कोणते कोणते आहेत. एक तर इन्शुरन्स हवा, देन RC बुक ओरिजिनलवालं, देन आपलं PUC, हे 3 मस्ट रिक्वायरमेंट. आणि बाकी तुमचे फॉर्म 20 आणि 30वर साईन होतील. देन ऑनलाईन ते अप्लाय करतील, देन OTP जनरेट होईल, तो कस्टमरकडे जाईल, ओनरकडे जाईल, देन ती प्रोसेस पुढे येईल. अशी प्रोसेस आहे. तुम्ही चार्सी नंबर पण हे करू शकता. हा चार्सी नंबर आहे, हा चार्सी नंबर आणि तुमचा याचा चार्सी नंबर तुम्ही मॅच करू शकता RC बुकचा. तर इथे आता चार्सीची प्रिंट काढायची आहे, त्यामुळे आम्ही इथे थांबलेलो आहोत. तर डॉक्युमेंट प्रोसेस करत आहोत आम्ही, तरी चार्सी नंबर घेत आहेत ते. आला या आला पुण्याला तर कधी खूप जवळ आहे माझं, खूप जवळ. चला डील आपली झाली आहे, सगळ्या प्रोसेस वगैरे झाली. तर आम्हाला पार्टी दिली आहे खास ओनली आम्हाला. सगळं दीपकने खाल्ला, आमचं सगळं दीपकने खाल्ला. चिकन हॉटेल जत्रा अवश्य भेट द्या. आमच्या गाडीचं तर गाडीचं पूजन झालेलं आहे. तर अशा नाही अमरचा फोटोशूट चालू आहे जरा सध्या. गाडीचं मी निघालोय, बट इथं भरपूर ट्रॅफिक आहे. तर जस्ट आमचा अमर गाडीचे डॉक्युमेंट पाहत होता, तर आम्हाला ओनर असा भेटला इवन त्याच्याकडे बॅटरी त्यानं 2020ला चेंज केली होती, तर त्याचे सगळे डिटेल्स आहेत.
इव्हन देणं. त्यांनी बॅटरीचं पाणी चेंज केलेलं आहे, वॉटर डिस्टिल वॉटर जे आपण म्हणतो त्याचं पण चेंज केलेले रिसीट याच्यामध्ये आहे. 25 रुपयाच्या पावतीचा पण हिशोब आहे त्यांच्याकडे. म्हणजे इतकं तिने मेंटेन केलंय. नाईस. म्हणजे असे ओनर, अशी कार पाहा तुम्ही, तर तुम्हाला बाकी काही फ्युचरमध्ये प्रॉब्लेम येणार नाहीत गाडीमध्ये. तर आम्ही चाललो आहे आता पुण्याला, बट इथे इतकं ट्रॅफिक झाले ना भरपूरच वैतागलो आहे आम्ही. इथंच आहे, गाडीतच आहे. बट बाकी सगळं गाडी चेक केली मी आता. ऑलमोस्ट मी तरी पण एक 50 किलोमीटर चालवले असेल घेतल्यापासून. तर AC कूलिंग वगैरे एकदम जबरदस्त आहे, हॉर्न एकदम ओके आहे. देन बाकी सगळं जर बघायला गेलं, पिकअप नो इश्यूज, क्लच नो इश्यूज, अजून वायपर ओके. बाकी अजून जो मेकॅनिकल इश्यू म्हणजे जो गेअर वगैरे, गेअर 3 शिफ्ट असं एकदम इझिली होत आहेत. काही गेअरमध्ये प्रॉब्लेम नाही. रिव्हर्स गेअर असो, 1 to 5 गेअर असो, ह्याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. बाकी हेडलाईटचं आता मी रात्री आता हायवेला लागेन त्यावेळी मला समजेल म्हणजे किती थ्रो आहे हेडलाईटचा, काय चेंजेस वगैरे करायला लागतील काय, अशा बारीक सारीक गोष्टी आहेत. बाकी इवन फास्टॅग त्यांचाच लागलेला आहे. आम्ही रिक्वेस्ट केली की त्यांना आम्ही तुम्हाला काय असेल ते पे करतो असं. म्हणजे एक ओनर आम्हाला छान भेटला आणि गाडी आमची डील छान झाली. तर मुंबईहून आलो आहे आम्ही. तर गाडीची तुम्ही कंडिशन पाहू शकता, पूर्ण पावसामुळे पूर्ण घाण झालं आहे. तरी पूजा चालू आहे गाडीची. अमरच्या घरचे आहेत दीदी वगैरे. नंतर करूया.